नमस्कार. रमा खूपच अस्वस्थ असते, कारण काहीही केल्या सीमा मात्र त्यांना कुठेच सापडत नसते. रमा अक्षय खूपच घाबरलेले असतात. त्यावेळेला रमाच्या लक्षात येतं की अक्षयच्या साखरपुड्यासाठी जो सजावटीसाठी टेम्पो आला होता ना, त्या टेम्पोत बसून तर सीमा गेली नाही. म्हणून ती दोघंही त्या टेम्पोचा पाठलाग करत असतात. तेवढ्यात अक्षय आणि रमा त्या टेम्पोवाल्याला गाठतात. तेव्हा मात्र तो टेम्पोवाला बोलतो, काय झालं साहेब, तुम्ही असं माझ्या टेम्पोसमोर येऊन का उभं राहिलात? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, हे बघा, तुमच्या गाडीमध्ये कोणी माणूस आहे का? खरं सांगायचं तर आमच्या घरातून एक स्त्री गायब झाली आहे, प्लीज. तेव्हा मात्र तो टेम्पोवाला बोलतो, अहो नाही हो. तेव्हा मात्र रमा बोलते, प्लीज प्लीज उघडा ना दरवाजा. आणि शेवटी मग तो टेम्पोवाला दरवाजा उघडतो. टेम्पोवाल्याने दरवाजा उघडल्यानंतर सीमा मात्र खूपच घाबरल्या अवस्थेत त्या टेम्पोमध्ये बसलेली असते. ती खूपच घाबरलेली असते. त्यावेळेला रमा अलगद अक्षयला हाक मारते, अहो अहो लवकर इकडे या. तेव्हा अक्षय तिथे येतो आणि जेव्हा तो सीमाला बघतो तेव्हा मात्र त्याला खूप बरं वाटतं. त्याच्या जीवात जीव येतो. त्यावेळेला लगेच तो मोठ्याने बोलतो, आई. तेव्हा सीमाचं लक्ष अक्षय आणि रमाकडे जातं आणि ती मोठ्याने ओरडते, रमा, अक्षय तुम्ही आलात. आणि ती लगेच खाली उतरते आणि त्या दोघांनाही एकदम मिठी मारते. तेव्हा मात्र रमा बोलते, आई तुम्ही इथे कशा काय आलात आणि तुम्हाला इथे यायची गरज काय होती? तेव्हा लगेच सीमा बोलते, रमा मला खूप भीती वाटत होती. मला त्या इरावतीने कोंडून ठेवलं होतं जेणेकरून मी अक्षयचा साखरपुडा मोडणार नाही, म्हणूनच तिने हे सर्व मुद्दामून केलं. तेव्हा लगेच रमा अक्षयला बोलते, बघितलं, तुम्ही मला दोष देत होतात ना, पण बघितलं का ही इरावती किती खालच्या थराला जाते. ती प्रत्येक वेळेला ही इरावती काही ना काहीतरी करतच असते. कितीतरी वेळा मी तिला तेच सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती मात्र ऐकतच नाही. प्रत्येक वेळेला तिचं हेच वागणं. आता मात्र बस झालं. आता मात्र मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आहे. एक गोष्ट मात्र मला कळून चुकली, ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही त्या इरावतीला पाठीशीच घालणार. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, रमा पुरे, त्या इरावती आत्याचं काय करायचं ना ते मी बघेनच, पण तू खरं खरं सांग आई, तुला त्या इरावती आत्याने अडगळीच्या खोलीमध्ये बंद करून ठेवलं होतं? त्यावेळेला सीमा बोलते, हो, त्याच बाईने मला अडगळीच्या खोलीमध्ये बंद करून ठेवलं होतं. मी का खोटं बोलेन आणि खोटं बोलून मला काय मिळणार आहे? तू माझ्यावरती विश्वास ठेव अक्षय. त्यावेळेला अक्षय बोलतो, आई माझा तुझ्यावरती विश्वास आहे. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, पार्वती इरावतीला म्हणते, इरावती तुझे दिवस भरत आलेत. इरावती आता तूच ठरव कसं वागायचं ते, नाहीतर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेशील. इरावती तुझं वागणं आहे ना चुकीचं आहे, चुकीचं. स्वतःला सावर इरावती, नाहीतर एक दिवस तोंडावर आपडशील. तेव्हा लगेच इरावती बोलते, ए मम्मा, उगाच मला ज्ञान शिकवायचं नाही. मी कसं वागायचं आणि कसं नाही हे तू सांगायचं नाहीस मला. आणि तुझी हिंमतच कशी होते ग माझ्याशी असं बोलायची? त्यावेळेला इरावती असं बोलतात पार्वती आजी बोलते, इरावती तुला कळत नाही आहे, तुझा कर्दनकाळ जवळ आला आहे. आता तुझी वाट लागणार आहे, पण तुला मात्र त्या गोष्टी समजतच नाही आहेत. पण एक ना एक दिवस तुला त्या गोष्टी समजतील. तेव्हा मात्र इरावती वेड्यासारखी हसायला लागते. तेवढ्यात अक्षय पाठीकडून ओरडतो, इरावती आत्या. तेव्हा मात्र इरावतीचे धाबे दणाणतात, कारण अक्षयच्या आवाजात तो राग असतो. तो इरावतीच्या कानावरती पडतो. इरावती मोठ्याने बोलते, अक्षय, अक्षय अरे काय झालं? तू चिडलायस का माझ्यावरती? अक्षय अरे बोल ना रे, काय झालं? तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो, रमा आईला घेऊन ये. तेव्हा मात्र इरावती घाबरते. त्याच वेळेला रमा सीमाला घेऊन येते आणि सीमा मात्र एकदम चिडून इरावतीच्या अंगावर धावत जाऊन इरावतीला म्हणते, तूच मला अडगळीच्या खोलीमध्ये मुद्दामून बंद करून ठेवलं होतंस ना, पण मी सोडणार नाही तुला. तेव्हा मात्र इरावती बोलते, वहिनी शांत हो, काय झालंय तुला? अगं कशाला माझ्यावरती नसते आरोप करतेस? वहिनी प्लीज शांत हो. तेव्हा लगेच इरावती असं बोलताच अक्षय मोठ्याने बोलतो, कशी शांत होईल ती? तुला हे सर्व करायची गरज काय होती आत्या? तू मला विचारलंस का एकदा तरी?
आत्या तू हे सर्व का केलंस? आई साखरपुडा मोडेल म्हणून तू तिला अडगळीच्या खोलीमध्ये कोंडून ठेवलंस? अगं तुला माहिती आहे का याची काय आपल्याला किंमत मोजावी लागली असती? तेव्हा लगेच इरावती सीमाला जोरात ढकलून देते. तेव्हा मात्र अक्षयचा हात इरावतीवर उठतो आणि तो इरावतीला बोलतो, आता फक्त हात उठलाय, तुझ्या गालावरती बसला नाही. आत्या तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते. ती मोठ्याने बोलते, पुरे झालं अक्षय, मला या गोष्टीबाबतीत तुझ्याशी काही एक बोलायचं नाही आहे. अक्षय अरे जरा तूच विचार कर तुझं वागणं कसं आहे ते, कारण मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय अक्षय. अरे तू माझ्यावरती अविश्वास दाखवतोयस. तेव्हा रमा बोलते, बस करा इरावती मॅडम, अहो तुमची नाटकं आहेत ना, हा ढोंगीपणा आहे ना, तो बस करा, कारण तुमच्या या ढोंगीपणाला हे कधीच भुलणार नाही आहेत. आणि खरं सांगायचं तर तुमची ही नाटकं आता बंदच करा, कारण यांना कळून चुकलंय की तुम्ही काय लायकीचे आहात ते. तेव्हा मात्र इरावती बोलते, रमा तू उगाच त्याच्या मनात काही बाई भरवू नकोस. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, रमाने माझ्या मनात काही बाई भरवायला मी काही अक्कल बी नाही का? मला काही गोष्टी कळत नाहीत का? तू काय बोलतेस कळतंय का आत्या? ते काही नाही, आत्ताच्या आता तू माझ्या आईची पाय धरून माफी मागायची. आत्या तू जे काही वागलेस ना त्या गोष्टीसाठी मी कधीच तुला माफ करणार नाही आणि मला तर आता या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आहे. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते. त्यावेळेला इरावती म्हणते, अक्षय तू काय बोलतोयस कळतंय का तुला? त्यावेळेला अक्षय बोलतो, हो कळतंय मला आणि म्हणूनच मी तुला सांगतोय, आत्ताच्या आता तू माझ्या आईची माफी माग, नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील आणि तेव्हा मात्र तुला कोणीच माफ करू शकणार नाही. प्लीज आत्या लवकरात लवकर माझ्या आईची माफी माग. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते. त्यावेळेला इरावती मोठ्याने बोलते, नाही मागणार. तेव्हा मात्र अक्षय जोरात इरावतीला सीमाच्या पायावर धकलतो आणि शेवटी सीमाच्या पायावर इरावती पडलेली असते. तेव्हा मात्र सीमा वेड्यासारखी हसत असते. त्याच वेळेला रमा इरावतीला बोलते, बघितलं इरावती मॅडम तुमची काय अवस्था झाली ती? बघा तुम्हीच बघा, कारण यापुढे आता तुम्ही कधीच सुधारणार नाही. इरावती मॅडम तुमचे दिवस भरलेत. आता तर अक्षय समोर हे एकच सत्य आलंय, पण जेव्हा सत्य अक्षय समोर येतील ना तेव्हा मात्र तुमच्या पापाचा घडा भरलेला असेल आणि तेव्हा मात्र तुम्हाला अक्षयच्या तावडीतून कोणीही वाचवू शकणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता तरी अक्षयचे डोळे उघडतील का आणि इरावतीचा चेहरा त्याच्या समोर येईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.